एसआयटीतील काही सदस्यांची उचलबांगडी करण्यात आली। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे कायम आहेत। एसआयटी मधील 8 सदस्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने या एसआयटी मध्ये फेरबदल करण्यात आल्याची एक मोठी बातमी समोर येते आहे। दिनांक 1 जानेवारी 2025 ला जी एसआयटी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे समावेश करण्याबाबतची जाहीर झाली होती, त्या एसआयटी वरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत, धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते। यांची एसआयटी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही एसआयटी बदला। तेव्हा मुख्य जे आहेत जे आपण बघतोय एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एसआयटी मध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत। एसआयटीतील काही सदस्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे कायम आहेत, तर एसआयटी मधल्या 8 सदस्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। एसआयटी स्थापन झाली त्यावेळेला एसआयटी मध्ये असलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी सुद्धा आणि त्यासोबत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी सुद्धा आक्षेप नोंदवलेला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये त्यांनी हे सगळ्या तक्रारी मांडल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने फेरबदल करण्यात आलेले आहेत। आपण बघतोय एसआयटीतील 8 सदस्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। विजय सोनवाल, महेश विघ्ने, आनंद शिंदे, मनोज वाघ, चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे, संतोष गित्ते, तुळशीराम जगताप यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। आपण बघतोय 8 सदस्यांची उचलबांगडी। विजय सोनवाल, महेश विघ्ने, आनंद शिंदे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। त्यामध्ये मनोज वाघ, चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे यांचाही समावेश आहे। संतोष गित्ते, तुळशीराम जगताप या एसआयटी मधील 8 सदस्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे।